अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच मोठी अपडेट समोर आली आहे। अमेरिकेने इराणला 48 तासांची मुदत दिल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा दिला। यांसह पश्चिम आशियातील 20 प्रकल्प आणि पर्शियन आखातातील खाणींना लक्ष्य करण्याची धमकीही देण्यात आली। या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवरील संभाव्य हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित केले। ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिका इराणमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असून आठवडाभरात तोडगा निघू शकतो। मात्र इराणने अशा कोणत्याही चर्चेचे वृत्त फेटाळले आहे। दरम्यान इराणच्या सरकारी माध्यमांनी अमेरिकेने माघार घेतल्याचा दावा केला। आता ट्रम्प यांनी थेट 9 एप्रिल पर्यंत युद्ध संपवण्याची डेडलाईन दिल्याचं सांगितलं जात आहे। 5 दिवसांची ही स्थगिती आणि सुरू असलेल्या चर्चांमुळे तणाव कमी होईल का की पुन्हा संघर्ष भडकणार हे लवकरच स्पष्ट होईल। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।